गुड मॉर्निंग. मला काय दिसत नाही. आंधळा. सो आता आम्ही उठलो आहे आणि आता आम्ही नाश्ता वगैरे सांगितलं आहे. तर आता आम्ही डायरेक्ट बीचवर चाललो आहे सकाळ सकाळ, कारण की थोडंसं आम्ही आता शूट करणार. शूट झाल्यावर आमचं इथून 11 वाजता चेकआउट आहे. तर चेकआउट झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या प्लेसवर जाणार आहे. तर आता आपण बीचवर जाऊया पहिला, त्याच्यानंतर नाश्ता करायचा, त्याच्यानंतर चेकआउट, आणि आता आम्ही तुम्हाला रूम टूर पण देणार आहे, म्हणजे पूर्ण रिसॉर्टचं. तर बघूया, थोडंसं आता आम्ही शूट करतो. बाकी त्याला बोलायचं आहे. सुप्रभात. सो मी डाएटवर असल्यामुळे सकाळ सकाळ ॲपल खातो आहे आणि उठलो आहे. म्हणजे चाललो आहे हा ट्रायपॉड घेऊन रीला शूट करायला. आमच्या रीला काढून आमचं मन नाही भरलं आहे, आम्ही तर चाललो आहे रीला काढायला. अरे अंगाला लागलं. चल बाय बाय. तुम्हाला सांगू आमचा प्लस पॉईंट काय, आम्ही बीचच्या बाजूला रूम बुक केला आहे. भाई एक म्हणजे असं चालत चालत आलो, म्हणजे हार्डली 10 सेकंद चाललो असेल, आमचं पाऊल डायरेक्ट बीचवरती. एवढा जवळ तन्वीने आम्हाला स्टे बुक केला आमच्या दोघांसाठी. भाई एकदम नेक्स्ट लेवल फिलिंग ढगात, एकदम भारी वाटतंय. समुद्राचा आवाज येत असेल तुम्हाला माझ्या मागे. खूप असं एकदम शांत समुद्र आहे. सॉरी गाईज, आम्ही तुम्हाला बीचवरचं फन दाखवू शकलो नाही. आम्ही खूप फन केलं. आम्ही आता खूप रील शूट केले आहेत, खूप मस्त फोटो काढले आहेत. अन्वी द बेस्टी बॉन्ड ह्या इंस्टाग्रामवरती तुम्हाला सगळं बघता येईल. रात्री सीन काय झाला की मला खायचं होतं चिकन सुक्का, तर मी चिकन सुक्का ऑर्डर केला. तर मला स्टार्टर खायचं होतं ॲक्च्युली चिकन सुक्यामध्ये, पण माझा पचका झाला, मला दुसराच काहीतरी भेटलं. बट ठीक आहे. ह्याला त्या गोष्टीचं नावच माहिती नव्हतं. ह्यांनी सांगायला हवं होतं ना की मला स्टार्टर हवं आहे. त्यांनी सांगितलं चिकन सुक्का, आणि याच्या चिकन थालीमध्ये पण चिकन सुक्का होता, असं केलं आहे, आणि चिकन सुक्का एक्स्ट्रा. तर ना आज आम्ही दोघांनी सकाळपासून खूप मजा केली, खूप रीला शूट केलेत. आता आम्ही नाश्ता करणार. आम्ही नाश्त्याला घावणे ऑर्डर केलेत, तर आम्ही तुम्हाला दाखवतो घावणे, आमच्या कोकणचे ओरिजिनल घावणे. भाई घावणे तुम्हाला दाखवतो. घावणे एकदम पट्टेवाले घावणे असतात आमच्या कोकणामध्ये, तर माझ्या घरी पण बनतात. आम्ही तुम्हाला लोकेशनचा टूर देणार आहोत, तर लोकेशनचा टूर तुम्हाला लगेचच नाश्ता करून झाल्याला लगेच देणार. तर ही आम्ही इथे स्टे केलेला, आणि हा सिटिंग एरिया आहे ह्या रिसॉर्टचा. आता अनिकेत आला इथे, तर बघा पाय धुतोय. त्याने पाय धुवायला पण प्रॉपर केलं आहे, जेणेकरून रेती आतमध्ये जाऊ नये, तर त्यासाठी. आणि इथे 2 झोपा आहेत, तिथे एक आहे, इथे एक आहे. असे चेअर्स लावलेले आहेत, खूप छान आहे. वरती पण हवं असेल तर वरती पण लावू शकता रूम्स, आणि खाली अशा रूम्स आहेत. तर प्रत्येक रूमला आहे ना त्या लोकांनी दिसत असेल इथे बघा. आता ही रूम नंबर 4 आहे, त्याला नाव दिलं आहे मोगरा नाव दिलं आहे, ती गोकर्ण आहे. तर प्रत्येक रूमला आहे ना, एक सेकंड, हां, प्रत्येक रूमला त्यांनी फुलांची नावं दिली आहेत. मे बी जो ओनर असेल तो फुलं त्यांना आवडत असेल फार, तर त्यांनी प्रत्येक रूमला फुलांची नावं दिली आहेत. आम्ही जिथे राहतो आहे त्याचं नाव निशिगंध आहे, तर त्याच्यासमोर चाफा, केवडा अशी नावं दिली आहेत. तर छान आहे. आणि त्यांनी बीच जे आहे त्यांचं रिसॉर्ट आहे ते एकदम बीचच्या समोर आहे, म्हणजे हे रिसॉर्ट आहे आमचं, आणि हा इथे बीच आहे. सेकंदामध्ये बीच येतो, सेकंदामध्ये झोपाळे वगैरे आहेत. आता तन्वी चालले झोपाळ्यावर बसायला. सो मी तुम्हाला झोपाळा दाखवतो. हे त्याला इथेच घेऊन यायला सांगतो नाश्ता. तन्वी जाते झोपाळ्यावर. तनु कसं वाटतं झोपाळ्यावर? हा मस्तपैकी झोपाळा आहे. झोपाळ्यावर बसून तुम्ही असं समुद्राचा व्ह्यू घेऊ शकता. भाई 1 सेकंदामध्ये समुद्र आहे, फक्त चालत जायचं, लगेच वाळू येते. काय तनु?
फुल धमाल, फुल एकदम प्रॉपर आहे. की अजून एक झोपाळ आहे. गार्डन सिटिंग एरिया बनवलं. हा सिटिंग एरिया आहे, मस्त असं सुंदर असं सिटिंग एरिया आहे. जर तुम्ही मित्रांसोबत वगैरे येत असाल ना तर अजून धमाल करू शकता. तर या बीच रिसॉर्टचं नाव आहे सुमा बीच रिसॉर्ट. तर तुम्ही कधी आलात तर ऑनलाईन चेक करा, गुगलवर आहेत नंबर वगैरे. आणि ह्याचं प्राइसिंग सांगायचं झालं तर आम्हाला फक्त स्टेचे 3000 रुपीज चार्ज केले आहे. फूड इन्क्लूड नाही आहे. तर पण छान आहे, खूप एक्सपिरियन्स तर खूपच छान होता आमचा. आम्हाला तर फार आवडलं. तर सिटिंग एरियामधून आता मी रूम दाखवते कसे. हे असे रूम्स आहेत. मध्ये हा सोनचाफा आहे, सोनचाफाची झाडं लावली आहेत त्यांनी. गरम पाणी भेटला. आणि इथे हा इथून एंट्रन्स आहे आणि इथे नाश्त्यासाठी बसतात लोक. हे तुम्हाला इथे असं बसून जेवता येईल. खूप छान आहे, पंखा वगैरे लावला आहे यांनी इथे. छान वाटतं इथे जेवताना बसून. इथे बसायला पण एकदम व्यवस्थित आहे. जेव्हा आता मी बसते इथे हे असं बसायला आहे व्यवस्थित इथे प्रॉपर. आता आम्ही कॉफी ऑर्डर केली तर कॉफी मिळत. हे असं सगळं व्यवस्थित. हा किचन एरिया. कॉफी द्या ना, कॉफी. प्रॉपर किचन एरिया आहे त्यांचा. आम्ही आत्ता यामध्ये कॉफी ऑर्डर केली आणि आम्हाला 5 मिनिटात कॉफी भेटली. म्हणजे आम्ही ऑलरेडी सांगितली होती. तर मग ती कॉफी गरम आहे, तुम्ही भाजून घेऊ. दिसतंय आम्ही बीच व्ह्यू का करतो. थांब. तर समोर हा दिसत असेल तुम्हाला, हा बीच आहे आणि आम्ही इथे राहतोय. हा बीच आहे, समोर हा बीच आहे. आणि अनिकेत नाश्ता घेऊन चालला आहे तिथे. आम्ही तर तिथे नाश्ता करणार आहोत. चला तुम्ही पण या आमच्या कोकणातले सुप्रसिद्ध असे घावणे खाण्यासाठी. घावणे दिसत आहेत तर खूप छान, चटणी पण खूप छान दिसते. आता खाताना सांगतो टेस्ट काय कशी आहे. काल रात्री जे जेवलो ते खूप छान होतं बाई साप. इथे बसूया. तिथे प्लेट्स आहेत. घावणे खूप छान आहेत, पातळ आहेत. ते त्यांनी ते केळीच्या पाण्यात आम्हाला सर्व पण केलं आहे. पण चुकी आमची आहे, त्यांनी कधीच रेडी करून ठेवलेलं आणि आम्ही बीचवर होतो तर ते थोडे थंड झाले आहेत. पण छान आहेत आणि थंड झाल्यानंतर सुकले आहेत ते. पण तर आता आम्हाला चेकआउटचा टाईम झाला आहे तर मी एक क्विक रूम टूर पण देते. आम्हाला निघावं म्हणून पटपट करूनच ठेवलं. हा आमचा सुंदर असा व्ह्यू आला. हा लाईट आहे भरपूर. तर इथे TV युनिट पण आहे. छान आहे TV. हा असा रूम आहे आणि इथे वॉशरूम वगैरे आहे. आणि जर इथून गेलं ना ते इथून पण बीच दिसतोय बाहेर. त्याला खूप सारे आहेत रिसॉर्ट अजून. जर इथून बघितलं या विंडोमधून तर इथून पण बीच दिसतोय. मस्त आहे. तर आम्ही दुसऱ्या लोकेशनला जाते आणि आमचा चेक इन आहे ना तो 1 वाजता आहे. तर आम्ही चेक इनचा स्पॉट बघितला इथूनच. हा इथूनच बघितलाय तो तुम्हाला पण दाखवतो. आम्ही थोडं पुढे आलो यार आता. तर हे दिसतंय का बघी किती सुंदर आहे बघा. खूप सुंदर आहे. आम्ही वरती जाऊन पण दाखवू. आणि खूप टाईम आहे त्याच्यामुळे आम्ही विचार केला की आम्ही 5 पंढरीला जाऊ. तिथून पूर्ण गावचा व्ह्यू दिसतो आणि पाठी समुद्र आहे आणि तिथून किल्ला पण दिसतो. फायनली आम्ही लोकेशनला आलो आहे. तिथे किल्ला आहे. हा जो दिसतोय पाण्यात मध्ये तो किल्ला आहे आणि हा समुद्र. चल ये ना. ट्रायपॉड लागेल ना. हा लावूया, लावून दे.
हे बघा, हे नका करू प्लीज, हे करू नका. आणि आम्ही जिथून आलो, ही जी खाली घरं दिसत आहेत का, तर आम्ही इकडूनच आलो आहे ह्या रस्त्यांवरून, इथपर्यंत येऊन पोचलो आहे. आणि समोर समुद्र आहे, इतका मोठा समुद्र आहे. हा छोटा ब्रिज आहे जिथे जाऊ शकता. पण आता आम्ही इथे आमच्या गोरीसोबत थोडंसं शूट करणार आहोत, कारण की आमचे फोटोज नाही आहेत तिच्यासोबत. आमची स्कूटी आम्ही दोघांनी मिळून घेतलेली पहिली गाडी ही आहे, तर आम्ही तिच्यासोबत आता शूट करणार आहोत थोडी. चलो. हे लोक, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, पैसे येतील पैसे जातील, ठीक आहे, नीट लक्षात ठेवा. पैसे येतील पैसे जातील, पण हा जो आपल्या कोकणातला व्ह्यू आहे ना, हा परत कधी बघायला भेटणार नाही भाई. आयुष्य खूप छोटं आहे, त्या छोट्या आयुष्यामध्ये तुम्ही सगळं एन्जॉय करा. मी तरी असं म्हणतो, म्हणजे मी पैसे सेव्ह करतो, मी असं अजिबात नाही की पैसे सेव्ह नाही करत, पण भाई साहेबच्या व्ह्यूवरती आलो आहे ना मी, इथे एक नंबर व्ह्यू आहे. म्हणजे मी कोर्डिलियाला गेलेलो शूटला, तर कोर्डिलियामधून मला जसा फक्त समुद्र दिसत होता ना, तसा इथून मला लांब लांब लांबपर्यंत समुद्र दिसतो आहे. ह्या 3 गोष्टी अशा आहेत ना, की वरती ढग दिसत आहेत मला, मध्ये समुद्र, आणि इथे आपली घरं दिसत आहेत, म्हणजे इकडले स्थानिक लोकांची घरं दिसत आहेत, समुद्र आहे, ढग आहे, आणि मी स्वतः डोंगरावरती उभा आहे. म्हणजे मला पूर्ण निसर्ग एकत्र दिसतंय भाई, पूर्ण निसर्ग एकत्र दिसतंय. हे बघा, माझ्या मागे जे दिसते ना तुम्हाला, ही मागे जी घरं आहेत ना, ती घरं आणि समुद्र आणि ढग, भाई साहेब काय व्ह्यू आहे, बघण्यासारखा व्ह्यू आहे. तुम्ही नक्की एकदा ह्या स्पॉटला व्हिजिट करा. मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हा डोंगर आहे, ज्या डोंगरावरती मी इथे उभा आहे शूट करण्यासाठी. ही खालची घरं, समुद्र, ढग. भाई साहेब लांब 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 लांबपर्यंत फक्त समुद्रच आहे. इथे निळा समुद्र भरला इथे, एकदम पद्धतशीर. जो व्ह्यू आहे ना, हा 5 पांढरी सनसेट पॉईंटवरून दिसतो. भाई साहेब कडक आहे, कडकच आहे बघा. सो लवकरात लवकर इथे या, कारण की मी असं म्हणते, कारण की हा प्लॉट ऑलरेडी कोणीतरी विकत घेतला आहे, तर इथे परत तुम्ही येऊ शकत नाही. तर जेव्हा प्रॉपर्टी बनेल तर तुम्हाला इथे राहायलाच यावं लागेल. त्याच्यावर तुम्हाला हा व्ह्यू बघायला पैसे खर्च करावे लागतील. तर हा व्ह्यू फुक्कटमध्ये बघायला मिळतो, तर तुम्ही आत्ता येऊन हा व्ह्यू एन्जॉय करा. नाही नाही, असं काय नाही की इथे फ्लॉट बनतो म्हणजे यायला भेटणार नाही. इथे त्या लोकांनी सनसेट पॉईंट सुद्धा बनवलंय सिमेंटचा, असा प्रॉपर. नाही तो त्यांनी घेतला नाहीये. हा गव्हर्नमेंट, ही गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे, गव्हर्नमेंटनी बनवलं, एवढं तर नक्की आहे. तर तुम्ही इथे कधीही येऊ शकता आणि तुमचे व्हिडिओज काढू शकता. हा व्ह्यू भारी आहे पण भाई साहेब, मी रीलमध्ये दाखवतो तुम्हाला तर माहिती आहे कोकण खूप प्रसिद्ध आहे आपलं, ठीक आहे, पण इथे उभं राहून ना मला सगळे कौलारू घरं दिसत आहेत. लोकांनी सगळ्यांनी आपापल्या घरावरती कौलं टाकून ठेवले, जेणेकरून गरम होणार नाही. समुद्राच्या बाजूला असून पण लोकांनी हे टाकून ठेवलेत, कौलं टाकून ठेवले. आणि आम्ही आमची गाडी तिथे लावली, त्याच्यावर माझी नजर सारखी तिथे, आमच्या बॅगा आणि सामान सगळं आम्ही साईडला ठेवलं आहे, म्हणून आमचं नजर साईडला सारखी तिथे जाते. पण भाई साहेब भारी व्ह्यू आहे. आयुष्यात नक्की या. पैसे येत राहतील, पैसे जात राहतील, पण फिरणं कमी करू नका भाई. आम्हाला जो पैसे सेव्ह करून ना आतून, तो तुम्ही पण घ्या, कारण की पैसे काय आज येतील उद्या येतील परत, आज जातील उद्या येतील परत, सॉरी. तर जाऊ दे पैसे गेले तर, पण हा जो आनंद आहे ना, हा म्हातारपणात घेता येणार नाही भाई. अंगावरची सालपाटा गेली तरी चालतील, पण फिरायला या. आमच्याकडे गाडी नाही आहे, आमच्याकडे 4 व्हीलर नाही आहे, आमच्याकडे ॲक्टिवा आहे, ठीक आहे, आमच्याकडे ॲक्टिवा आहे. तरी सुद्धा आम्ही ॲक्टिवावरून खूप फिरलो आतापर्यंत, खूप म्हणजे लोकांना. अगोदर मी ब्लॉगिंग केलं नाही, त्यामुळे तुम्हाला समजणार नाही की आम्ही किती फिरलोय, पण आम्ही खूप म्हणजे पुष्कळ फिरलोय. आम्ही जिथे आता स्टे केला होता ना, त्यांनी पण आम्हाला विचारलं, गाडी MH02 आहे, म्हणजे गाडी मुंबईची आहे का, तुम्ही मुंबईवरून एवढा ॲक्टिवाने आलात का? तर आम्ही त्याला हो बोललो. आणि आमची ही जी ॲक्टिवा आहे ना, ही फक्त ॲक्टिवा नाही आहे, ही आमची बाईक राईड पार्टनर आहे. भाई साहेब एकदम कडक वाटते यार तनू.
आपल्या बाईकने आम्हाला आजपर्यंत आमच्या बाईकने आम्हाला खूप फिरवलंय. Yes. खूप म्हणजे खूप फिरवलं आणि भाई ह्याच्या साहब. पुढे पण गोरी आहे ती आमची गोरी. गोरी नाव ठेवलंय मी तिचं. आणि ह्याच्या पुढे पण जर का आमच्याकडे सॉरी म्हणजे ह्याच्या पुढे पण आमच्याकडे जेव्हा 4 व्हीलर येईल ना, नाही मी तेव्हा- तुम्हाला सांगतो, आमच्याकडे 4 व्हीलर आली ना तरी आम्ही वर्षातून एक राईड एक ॲक्टिवा राईड करणारच करणार. म्हणजे भाई फील आहे, ट्रॅफिक Activa- नाही काय नाही, एकदम चिल लाईफ आहे ॲक्टिवावरती. ऍक्टिवा आम्ही ह्यासाठी घेतो कारण की सगळं सामान राहतं सगळं आमचं. सामान राहतं. कारण की पुढे सामान राहतं, डिक्कीत सामान राहतं. आम्ही एकदम फ्रीली आम्ही एकदम फ्रीली बसलेलो असतो, आम्हाला असं जड नसतं अंगावरती. पाठीचा वगैरे त्रास होऊ शकतो, पण नाही, नाही, ठीक आहे, जर तेवढं असे होऊ view शकतं. बघायला भेटणार असतील ना तर तो त्रास काहीच नाहीये त्याच्या पुढे. ठीक आहे, तेवढं चालतं भैया. ठीक आहे आता ते. तर ही आमची गोरी आहे. तर आता आम्ही ह्याच्यावर कसं सामान ठेवून मुंबईपासून ते इथपर्यंत प्रवास केला आहे ते आम्ही दाखवतो. आता सामान कसं लोड केलेलं ते. ऑलरेडी डिक्कीत आमचे शूज आहेत, बाकी काही नाही. डिक्कीत शूज एवढीच जागा होती, बाकीचं तर सगळं असं आम्ही बॅग्स वगैरे बांधून ठेवलेल्या. तर ही फर्स्ट बॅग, ज्याच्यात कपडे होते आमचे, ती आम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधले कारण की पाऊस आला तर भिजू नये म्हणून. आणि आतमध्ये पण आम्ही 2 पिशव्या बांधल्यात तर ते भिजू नये. ही जी वरती बॅग आहे त्यात आमचं शूटचं जे सामान आहे, म्हणजे कॅमेरा, लाईट्स, ते सगळे मेकअपचं सामान आहे. वॉश बॅग होती, बाकी काही नव्हतं. ही जी तिसरी बॅग आहे त्यात आमचे रेनकोट होते. आणि अशा प्रकारे आम्ही फ्रीली मुंबई ते दापोली प्रवास केला. आता उद्या आम्ही परत निघू मुंबईला जायला, पण त्या अगोदर आजचा जो आमचा स्टे आहे तिथे आम्ही मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत, मस्तपैकी रिलॅक्स करणार आहोत. गाडीवरती 2-3 बॅगा, 2 हेल्मेट. म्हणजे मी पुढे बसणार, मी गाडी चालवणार, माझी गाडी माझं हेल्मेट पुढे, तन्वी मागे बसणार, तन्वीचं हेल्मेट पुढे मागे. येते अनिकेतचं डोकं आहे, पाठी येते तन्वीचे डोके आहे. हा, पुढे जातो आता. तन्वीने गाडीला चावी लावलेली आहे. तो हो चष्मा, हा हा. चलो लोकेशन टाकूया. अरे आमच्याकडे अजून एक बॅग आहे झुकची. अरे फोन कुठे माझ्याकडे दे, बघा. मला खूप तहान लागले कुठेतरी. ते काय पाणी आहे ना? मला काहीतरी बघा ॲक्टिवाचे फायदे तुम्हाला सांगतो. ठीक आहे, साईड लाव का, साईड लाव ना तू बाहेर काय करते. ॲक्टिवाचे फायदे तुम्हाला सांगतो. डिक्कीत मी ऑलरेडी शूज बॅग ठेवली आहे, मस्तपैकी कम्फर्टेबली आम्ही आमचं सामान लावलं आहे. 2 हेल्मेट ठेवलेत, मस्तपैकी आता सगळं फिरणार. आमचे हात एकदम रिकामी आहेत. आम्ही मोबाईल लावायला सुद्धा स्टँड लावून घेतलं आहे. आम्हाला दोघांना काहीही लोड नाही आहे कोणत्या गोष्टी पकडण्याचं. आणि तोच मोबाईल लावताना काल आणि किती माझा फोन फोडलेला आहे. त्यामुळे तो आता मला नवीन आयफोन गिफ्ट करणार आहे. भाई तुम्हाला असं वाटतंय मीला आयफोन द्यावा, तुम्ही फटाफट आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो फोन दे माझा. ऐक ना, तर आम्ही तुम्हाला इकडलं तर गाव दाखवतो. आम्ही आता जिथे स्टेला जातोय तर जाताना वाटेत आम्हाला अंजरले गाव लागले. तर गाव हे खूप मंदिर सुंदर आहे, आहे. सुरुवातीला हे मंदिर आहे. सुरुवातीला गणपती बाप्पा मोरया. माहिती नाही कोणाचं होतं पण गणपती बाप्पा मोरया. खूप छान आहे. रस्ता बघा, एकदम रस्ता नागमोडी रस्ता आहे. काकी कशा चालल्यात. गावची माणसं अजूनही चालत जातात सगळीकडे, त्यामुळे ते अजून पण Fit आहेत. एकदम नागमोडी रस्ता. भाई साहेब खाली शेती केली आहे, तुम्हाला दिसत नसेल व्हिडिओमध्ये, पण माझ्या डोळ्यांनी दिसते मला Oh, कशी wow. दिसते. आता एक मंदिर लागेल हा, खूप सुंदर असं. टमडक टपडक टम. वाव, दुबई इंटरनॅशनल ब्रिज. मंदिर बघा, मंदिर. श्री गणपती मंदिर. गणपती मंदिर मूर्ती. मस्त आहे. लोकेशन नसते भरपूर. हा, शेती बघ, शेती घ्या, शेती बघ. शेती केलेली आहे. जरा भरून दाखव ना बरोबर. शेती. रस्ता आहे. आम्हाला
आम्हाला पण रस्ता माहिती नाही, आम्ही गुगल मॅप टाईमच्या भरोश्यावर चाललो. दादा लेडीज आहे ना ती. हां लेडीज बोलते बरोबर. अजी अनिकेत तिथे आजींना हाक मारली पण अनिकेतला त्यांनी रिस्पॉन्सच नाही दिला. आजीचं लक्ष कॅमेऱ्याकडे होतं, आजीचं लक्ष माझ्या हाक मारण्याकडे नव्हतं. आई आता ना मी तुम्हाला आमच्या रूमची टूर देतो. हे प्रॉपर्टी पण सही आहे, एकदम फट्टे प्रॉपर्टी आहे. काय म्हणतो फट्टे प्रॉपर्टी. लूट जरा. सो आम्ही जो रूम बुक केला आहे ना तो हा असा आहे. आम्ही आता आमच्या रूममध्ये जातो आहे. हो 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 वॉट व्ह्यू. हा आमचा पूर्ण रूम आहे. ठीक आहे. हा इथे त्या लोकांनी रॅकेट रॅक ठेवलेत. त्या रॅकमध्ये तुम्ही तुमचं सामान वगैरे सगळं होल्ड करू शकता. तुम्हाला आता बाथरूम दाखवतो. एकदम नीट अँड क्लीन बाथरूम आहे. म्हणजे जसं आपल्या घरी असतं ना तसं एकदम नीट अँड क्लीन बाथरूम आहे. सुपर्ब. बाई बाथरूम मधून पण बीच दिसतोय सेम आरशामध्ये. कडक डोअर क्लोज करतो. तन्वी काहीतरी दाखवते. इथे या, हे दाखवला आणि इकडे छान अशा लाईट्स आहेत त्या आम्ही तुम्हाला रात्री दाखवू. छान असा बेड आहे आमचा हा. ते बॅगा इग्नोर करा आमच्या. लाईट चालू झाली, लाईट चालू त्या झाली. रात्री खूप छान वाटेल, त्या रात्री दाखवू. तन्वी काहीतरी दाखवते. इथे या पाठी तिथून घे. थांब थांब थांब. हा जो व्ह्यू आहे ना, हा जो व्ह्यू तो एक नंबर. तू ह्याच्यावर येतो मी इथं. पुढे येशील. 3, 2, 1 गो. हो 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 कडक. दिसतंय बीच. विंडो मधून बीच. आम्ही एवढ्या चांगल्या ठिकाणी फिरायला आलोय आणि ही बघा काय करते. स्ट्रेटनिंग करत बसले. अरे. व्ह्यू बघत बसायचा ते नाही, स्ट्रेटनिंग करत बसली. स्ट्रेट करायचे कसं, कारण की आता फोटोज व्हिडिओ चांगले यायला पाहिजे ना त्यास. बघा बघा तरी पण एवढं बोलून पण इथं काही नाही. आम्ही जेवण केलंय. चिकन रसा, चिकन सुका, कांदा आणि लिंबू, भात, त्यासोबत 3 भाकऱ्या. आणि तुम्हाला आमच्या जेवणाचा व्ह्यू दाखवतो. भाई व्हेरी एक्साइटेड. बीच व्ह्यू वरती आम्ही जेवायला बसलो आहेत 2 जण. हा बघा आमचा मिल आणि ही बघा माझी परी. चल आपण असं बसूया. तिथे लाव, इथे ठेवूया आपण समोर. जेवायला या, जेवायला या. भाई माझं मन खूप खुश आहे. आम्ही बीचच्या साईडला बसून बीच व्ह्यू बघत जेवतोय. भाई आयुष्यात काय पाहिजे अजून. बस झालं. आम्ही दोघांनी मॅचिंग कपडे घातले. आम्ही दोघं रेडी झालो आता मस्त वेगळी. जवळ ये. आम्ही दोघांनी आता मस्त मॅचिंग कपडे घातले. तर आता आम्ही बीचवर निघालोय आणि हा असं आम्हाला वाटते की आमच्यासाठी प्रायव्हेट बीच आहे. कारण की हा इथे कोणीच नाहीये. ह्याला पोट काय भरत नाहीये. रील तुम्हाला बीचवर जायचं असेल या स्टेमधून तर तुम्हाला असंच खाली स्टेप बाय स्टेप उतरावं लागेल. थोडं स्टेप्स आहेत ते उतरलात ना की तुम्ही आलात बीचवर. पडलो असतो आता मी की तुम्ही आलात बीचवर. भाई साब थोडा कचरा आहे कारण का समुद्र स्वतःकडे काहीच ठेवत नाही, सगळं बाहेर टाकतो. तर तो कचरा सगळा किनाऱ्यावरती येऊन थांबला आहे. आणि आता आम्ही दोघं पोचलो आहे बीचवर. सो हां दलदल आहे. तर आम्ही जे काही स्पॉट बुक केलेत ना ते असे स्पॉट बुक केलेत की
जिथून आम्हाला सगळ्या गोष्टी नियर बाय असतील. गणपती बाप्पा. ही चाहते रेतीवर चालायला घाबरते ही मुलगी. कारण की पाय फसतंय. बघ, ही रेती इथून नाही कडक आहे. फसणार. इथून नाही फसणार ना. येस भाई, कसं तुम्हाला दाखवलं ना, म्हणजे 20 सेकंदामध्ये आम्ही रूममधून बीचवर आलो आहे. नंतर तुम्हाला बीचवरून आमचा स्टे पण दाखवतो. एकदम फट्टे व्हायसाब. सॉरी, कोची, लक्षद्वीप आणि बँगलोर ह्या 3 ठिकाणी मी फिरायला गेलेलो आतापर्यंत. पण जी मजा आपल्या कोकणात आहे ना भाई, तन्वीसोबत जी मजा मला कोकणात आहे ना, ती मजा मला तिथे कुठेच भेटली नव्हती भाई. तन्वी आहे भाई मेरे लिए, बहुत कुछ हो मेरे लिए ना बबू. तुम्हाला 360 घेऊन दाखवतो. तनू ये फिरूया आपण. 1 2 3 गो. पाऊस आलेला आहे, तर आता आम्ही चाललो आहोत परत निघालो आहोत. घरी जायला. मध्ये राहायला. असं होतं लाईट हाऊसला, आंजरले लाईट हाऊस. जातोय आम्ही. 1 मिनिटावर आहे जातोय, फक्त. नाही पाऊस नाही येतोय. जातोय. तर पाऊस नाही जातोय. जर का पाऊस आला तर आम्ही नाही जाणार आहे जोरात. पण तर माहिती नाही पाऊस काय करतोय. लेट सी तो काय करतोय. येतो तर आहे, यायला चालू झाले. पण हा जो दिसतोय ना पाणी, दिसतोय का? झाडं आहेत तिथे. 1 मिनिटावर आहे फक्त. तर तुम्ही आलाच कधी, आम्ही गेलोच नाही, तर तुम्ही अंजरली लाईट हाऊस बघा. तिथे वरती जाऊन बीच बघू शकता. आम्ही नाही जाणार आहे वरती, नाही कारण जाणार की नाही जाणार आहे. सेम आम्ही आता तर बघा, तू बघून ये ना, ब्लॉग पूर्ण होईल आपला यार. असं काय लोक बोलतील, लोक काय असे फालतू ब्लॉग बनवतात. बाय. तुम्ही सांगा येईल की अनिकेत बोलतो ते बरोबर आहे. बरोबर आहे. आणि ना इथे एक मजेशीर गोष्ट काय वाटली माहिती मला. हे नारळाचं झाड आहे, माझ्या उंचीपेक्षा मोठं आहे, पण माझा हात बघा आरामात लागतो नारळाला एकदम व्यवस्थित. ते देणार नाहीत पण काढायला धरलं आहे नारळाचं झाड. वा, हा पूर्ण असा स्टे आहे आमचा. कोकण कोकण कोकण. काय विसरलो गाणं, पण कोकण इज द बेस्ट. लाल परीचा प्रवास कोकण, गौरी गणपतीचा गाजाबाजा कोकण. तर आता आम्ही लाईट हाऊसला आलो आहे. हे माझ्या पाठी दिसतंय ते लाईट हाऊस आहे. आणि पाऊस येतोय. मी अनिकेतला सांगितलं की आपण नको जाऊया, तरी पण त्यांनी ऐकलं नाही माझं आणि तो मला जबरदस्ती घेऊन आलाय. आता हे लाईट हाऊस आहे. हे जरा डेव्हलप केलेलं आहे लाईट हाऊस. तर खूप छान लाईट हाऊस आहे. आणि हे इथे गार्डन आहे छोटंसं. तेव्हा तिथे लोक गेले तेव्हा. तर असं आम्ही आता वरती जातोय एकदम. आणि हा बघा, इथे यायला ना प्रत्येकी 10,000 रुपये घेतात. जर तुम्हाला वरती जायचं असेल तर. हो, जर तुम्हाला वरती जायचं असेल तर 10,000 रुपये घेतात. ही आमची सेकंड लाईट आहे. काय बोलायला लाईट नाही, याला काय बोलतात, लाईट हाऊस. आमचा सेकंड लाईट हाऊस आहे जो आम्ही बघतोय. आम्ही एक अलिबागला गेलेलो माहिती आहे. हा सेकंड लाईट हाऊस आहे आमचा जो आम्ही बघतो, पण तो ह्याच्यापेक्षा मोठा होतो. खूप शिड आहे. पण 50 नाही, खूप जास्त शिड. मी थांबली. असं बाहेरून नाही, छोटा वाटतो. अजून खूप आहे. भारी दिसतंय. तर हा व्ह्यू लाईट हाऊसमधून दिसतोय. आणि आम्ही जिथे राहतोय ते इथून नाही दिसतंय. ते दिसतंय त्याचं तिथे दिसतंय. ही झाडं जो माझा नेमका पॉईंट आहे ना, तिथे खाली बरोबर आमचा स्टे आहे. लाईट हाऊसला आलात ना
तर इथे बघ तुम्हाला डोंगराचा व्ह्यू भेटेल आणि इथे समुद्राचा व्ह्यू भेटेल. हे बघा कडकच आहे. पैसे वसुलेत भाई, 10,000 रुपये द्या वरती आणि एन्जॉय करून घ्या. हे असं गोल लाईट हाऊस मध्ये इथे आणि तो बघ आमचा स्टे इथून दिसतोय. आता स्टे दिसतोय इथून. दिसत येस. तो ना गव्हर्नमेंटने ना आपल्या गव्हर्नमेंटने इथे बऱ्यापैकी खर्च केला आहे. मस्त असं लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे बांधलं. हे असं व्यवस्थित त्या लोकांनी बांधलं आहे. आणि ह्याच्या समोर एक्झॅक्ट समुद्र आहे भाई साहेब. हा बघा हाच तो आपला जगातला सगळ्यात मोठा समुद्र. काय तर आमचं फायनली हे सगळं बघून झालेलं आहे. लाईट हाऊस आम्ही उद्या कवर करायचं म्हटलं होतं, पण म्हटलं आताबरोबर जाऊन येऊया आणि लाईट हाऊससुद्धा कवर करून येऊया. 10,000 रुपये इथे पर पर्सन घेतात ते लोक लाईट हाऊस बघण्यासाठी. हां लाईट हाऊस बघण्यासाठी ना ते लोक 10,000 रुपये घेतात. तर 10,000 रुपये सुट्टे घेऊन या, नाहीतर जीपेसुद्धा चालतं इथे. तर तुमच्यावर आहे. म्हणजे तन्वी चालली आहे खाली. तन्वी कंटाळली दिवसभर फोटो आणि व्हिडिओ काढून. हे बघा तन्वी. हां आता पाऊस आला आहे तर तिचं म्हणणं असं आहे की आपण जरा पावसात त्या ह्याच्यावरती व्हिडिओ बनवूया. बरसतो मोगरा गंध श्वासाने. मी तुम्हाला बोललो ना मला गाणंच बघता येत नाही, कोणतंच येत नाही मला, फक्त हे येतं काय येतं मला, अभंगरी पुढचं एक हे येतं मला. तुला काय सिंगिंग, आपला काय सिंगिंग चॅनल आहे हा बघा ते. मी तन्वीसाठी गाणी बोलतोय. मी सिंगिंग चॅनल थोडी आहे. मी तन्वीसाठी गाणी बोलतो माझ्या लाडक्या बुबूसाठी. लय चालायचं आहे. कमीत कमी 150 पायऱ्या आहेत. कमीत कमी 150 पायऱ्या आहेत भाई साहेब लोक. चाललो आम्ही. हे चलीला जायाचा. हे बघा दिसतोय काय पुढेला माझ्या पाठी खिडकी दिसते का तुम्हाला. सुंदर असं रित्या लाईट हाऊस खूप छानरित्या बघून झालेलं आहे. लाईट हाऊस म्हणजे काय असतं ना की इथे सर्वात पहिलं लाईट पेटते. म्हणजे सगळीकडे 7 वाजता वगैरे पेटते, पण ही जी लाईट आहे गव्हर्मेंटची जी लाईट आहे ही ज्या बोटी असतात त्या बोटींना मार्गदर्शन करण्यासाठी ही लाईट असते. तर एकदम फर्स्ट लाईट इथेच पेटते, त्यानंतर सगळीकडे लाईट पेटतात. म्हणून ह्याला लाईट हाऊस असं म्हटलं जातं. म्हणजे मराठीमध्ये ह्याला काय म्हणतात, दीपस्तंभ. मला माहिती आहे, तुमच्या भावाला सगळं माहिती आहे. मराठीमध्ये ह्याला दीपस्तंभ म्हणतात. पाऊस येतो आहे म्हणून तन्वी पळते आहे आणि इतर वेळी तिला भिजायचं असतं. तर आज फिरायला तिला भिजायचं नाही आहे आपल्यासोबत. खूप मजा आली. माझ्या मागे लाईट हाऊस आहे. आता आम्ही फायनली घरी चाललेलो आहोत. तर चला बघूया. खिशात ठेवतो. 20 रुपये जात नाहीत आमचे, जीपे होत नाही, नेट चालत नाही ते आमचा. पॉकेटातून आणावे लागते. जा प्लीज यार. का तू होणार यार, मला त्रास नको ना देऊ. ते जर नाही बोलत आहे मी. सो आम्ही आता नाश्त्याला सांगितले आहे 1 प्लेट कांदा भजी गरमागरम विथ मॅगी. आणि हा तन्नूच्या मम्मीसाठी स्पेशल ब्लॉग आहे. तुमची मुलगी कशी मॅगी खाते बघा, चोरून दिसत नाही काही ऑलरेडी. सो आम्ही आता सेम दुपारचंच ऑर्डर केलं आहे जेवणाला, कारण का इथे पाऊस कमी आहे आणि हवा जास्त आहे. तर आम्ही बाहेर जाण्याचा प्लॅन कॅन्सल केलेला आहे आणि आम्ही दोघं इथे जेवतो आहे. सेम सुक्का चिकन, कांदा, लिंबू, भात, चिकनचा रस्सा, 4 भाकरी. चला भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. बाय, गुड नाईट, शुभप्रभात. अरे तो सुप्रभात. तर चला आम्ही आजचा हा ब्लॉग इथेच एंड करतोय. शुभप्रभात. तर मी शुभप्रभात बोलते. मी नाही बोलले, तू बोलले म्हणून बोलले.
चला भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजसाठी गुड नाईट, शुभरात्री, बाय. गुड नाईट आणि शिवरात्री एकच असतात. मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्ही पण बोललो आहे. तन्वी आणि मी जेवतोय आता. भूक लागली प्रचंड. सकाळचं जेवण छान होतं. आत्ता पण जेवण आम्ही तसंच ऑर्डर केलं. बाय, गुड नाईट.